राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. संतोष अण्णा देशमुखांची हत्या होऊन जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी हा उलटून गेलेला आहे. गेल्या वर्षी याच हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली होती आणि या राज्याचा एक मुख्यमंत्री सभागृहामध्ये छाती ठोकून सांगितलं होतं की संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्ही पकडून शिक्षा देऊ. अरे, इतके दलिंदर आणि दळभद्री लोक कसे असतील ना, याचा आपल्याला अंदाज देखील येत नाही आहे. 1 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी देखील या सगळ्या हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्ण आंधळे आजही फरार आहे. 1 वर्ष झालं. मोक्कासारख्या गुन्ह्यातला एक आरोपी जर पोलिसांना सापडत नसेल तर हे सरकारचं अपयश नाही आहे का? कालचीच घटना आहे. काल आपल्या कोर्टामध्ये विशेष न्यायालयामध्ये संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचा पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आला. न्यायाधीशांना पूर्ण कोर्टातल्या लोकांनी बघितला, अक्षरशः व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं संतोष अण्णा देशमुख ओरडत होते, मारत होते त्याला, आणि हे सगळे हरामखोर आरोपी आसुरी आनंद घेत होते, हसत होते एकमेकांशी बघून. आणि या सगळ्या प्रकरणाचा, सगळ्या घटनेचा व्हिडिओ कॉल हा वाल्मिक कराड बघत होता. आणि याच्यावरनं वाल्मिक कराड या हत्येचा मुख्य मास्टर माइंड आहे म्हणा, किंवा मुख्य हत्यार आहे, आरोपी आहे, हे जवळपास कोर्टाने काल सिद्ध केलं. आणि या वाल्मिक कराडचे नाजायज अवलादी काल गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये बॅनर घेऊन नाचत होत्या. कुठल्या मानसिकतेत जगता तुम्ही? अरे दलिंदर लोकांनो, वाल्मिक कराड हा हत्यार आहे. त्याच्या त्याच्या आदेशावरती तो मॉनिटरिंग करत होता संतोष अण्णा देशमुखांची हत्या करत असताना. व्हिडिओ कॉलवरती बघत होता, त्यांना सल्ला देत होता त्या आरोपींना, कशा प्रकारे मारा, अजून त्याला काय काय करा, कशा प्रकारे त्याच्या अंगावरती मुता म्हणून. आणि असल्या भिकार चोटाचं तुम्ही उदात्तीकरण करताय, फोटो बॅनर घेऊन फिरताय. तुमचा देव आहे हा, असला देव राक्षस आहे, राक्षस. आणि या राक्षसाचा सगळ्यात मोठा राक्षस आहे याचा आका. अरे किती लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. आज विधानसभेच्या सभागृहामध्ये शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा मांडला. 1 वर्षापेक्षा जास्त झाल्यानंतर, 1 वर्षापेक्षा जर जास्त वेळ निघून गेला आहे आणि अजून देखील जर तुम्हाला मोक्कासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यातला एक आरोपी सापडत नसेल, कुठल्या छातीटोकपणे तुम्ही फिरता या महाराष्ट्रामध्ये? सगळ्यात अगोदर लाज आणि लज्जा, शरम, अब्रू काय वाटत असेल थोडीफार जीवाला, गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या मुद्द्यावरती, की संतोष अण्णा देशमुखांच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला आपण पकडू शकलो नाही, किंवा आपलं पोलीस डिपार्टमेंट पकडू शकलं नाही. आहे का थोडीफार? असेल तर सोडून द्या पद. तसं पण आता काही दिवसानंतर तुम्ही पृथ्वीराज चव्हाण बोलले त्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान होणार आहेत. महाराष्ट्राची पार राखरांगोळी केली, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर काय होईल येणारा काळच बघायला मिळेल. अरे लाजा वाटल्या पाहिजेत. आपण राज्यकर्ते आहोत. या राज्यामध्ये रोज कुठल्या ना कुठल्या मुलीवरती अत्याचार होत आहेत. कोण आहे या राज्यामध्ये सुरक्षित, मला सांगा ना. या राज्यामध्ये सुरक्षित आहेत गुंड, ड्रग्स माफिया, हे 2 नंबरचे धंदे करणारे, डिझेल चोरी करणारे, मारामारी करणारे. ज्या बीडमध्ये हे सगळं प्रकरण घडलं, 1 वर्षापासून बीड हे एकदम महाराष्ट्राने पूर्ण जागतिक लेवलला गेलं. त्या बीडमध्ये आजही रात्रीचे लोकांना गाड्या चालवताना जीव मुठीत घेऊन चालवावा लागतो. बीडमधल्या पूर्ण हायवेवरती कुठला चोर कधी येऊन आपला गळा दाबल, किंवा कुठला चोर आपल्या गाडीवरती हल्ला करेल हे सांगता येत नाही. तिथले पोलीस आहेत ना, हे लोकांना सांगतायत की त्या हायवेला जाऊ नका, त्या चौकात जाऊ नका, त्या घाटातून जाऊ नका, का तर तिथे चोर आहेत. अरे चोर आहेत म्हणून तुम्ही लोकांना काय सांगता? तुम्ही त्या जाऊन पकडा नाही त्या चोरांना. असे किती आहेत त्या ठिकाणी. पण सगळीच्या सगळी व्यवस्था भ्रष्ट झालेली. यांना पैसा कमावण्यामध्ये इतका यांच्याकडे वेळ चालला आहे ना, की बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये यांना वेळच नाही आहे. एकटा फक्त दोष या डिपार्टमेंटला देऊन चालणार नाही आपल्याला. हा सगळा दोष हा राजकारणी माणसांचा आहे. एखाद्या राजकारण्याला जर त्याचं राज्य नीट हाकता येत नसेल ना, तर त्यांनी तात्काळ त्या पदावरनं मोकळं व्हावं, या राज्यावरती उपकार करावेत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. गेल्या अनेक गृहमंत्री असल्यापासून जे राज्यातली घटना घडलेल्या आहेत, हत्या, मर्डर, रेप, यामध्ये कुठल्याही व्यक्तीला न्याय मिळालेला नाही आहे. कुठल्याही व्यक्तीला. मला एक सांगा ना, एका व्यक्तीला न्याय मिळाला मला सांगा ना. एकाही व्यक्तीला न्याय मिळाला नाही. आणि आमचे गृहमंत्री छाती टोकून त्यांना फक्त सांगा. कालच एक प्रश्न विचारला, तर त्यावेळेला ते बोलले की माझ्या लेवलचे प्रश्न विचारा. साहेब, तुमची आता लेवल मोठी झाली, पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये तुमचं नाव येतं आहे. 2-3 दिवसामध्ये 19 तारखेच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण जसं बोलले
की या देशामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे आणि मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे. ह्यांनी हा भूकंप होणार म्हणून सांगितलं का पुढी सोडली स्वतःच BJPमध्ये जातात ते नाही माहिती. पण जर असं असेल तर तुमची लेवल आता पंतप्रधान पदाची आहे. तुम्ही राज्यातल्या गृह खात्याची आणि पूर्ण राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची कशा प्रकारे वाट लावून ठेवलेली आहे अख्खा महाराष्ट्र बघतो आणि अख्खा देश देखील बघतोय. त्यामुळं संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना आपण पकडू शकलो नाहीत. या कारणामुळे आपण आता सरळ राजीनामा द्यावा आणि या राज्यावरती मोठं उपकार करावं. काल कोर्टामध्ये ज्या वेळेला हा व्हिडिओ दाखवला जात होता, आपण सगळ्यांनी हे फोटो तर बघितलेच ऑलरेडी, परंतु हा व्हिडिओ देखील कोर्टामध्ये प्ले केला आणि ज्या वेळेला हा व्हिडिओ प्ले केला त्यावेळेला त्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते, त्यांची पत्नी उपस्थित होती कोर्टामध्ये, कोर्टरूममध्ये. काय त्यांच्या जीवावरती ते बेतलं असेल तुम्ही जरा अंदाज करा. पोटच्या गोळ्याला इतक्या भयान क्रूरतेने मारलं. कशा पद्धतीने ते संतोष अण्णा देशमुख विवळत होते. अहो त्यांचा शब्द होता शेवटचा, माझ्या हातपाय तोडा पण माझ्या मुलाबाळांसाठी मला जिवंत सोडा. ह्या हरामखोरांनी त्यांच्या अंगावरती लघवी केली आहे ना व्हिडिओमध्ये. आणि एवढे सगळे व्हिडिओ असल्यानंतर देखील तुम्हाला आरोपींना शिक्षा देण्यासाठी एवढा वेळ लागतो. तुम्हाला साधे एक आरोपी पकडू शकत नाही. आणि मग म्हणून त्या शशिकांत शिंदे जसं बोलले तसं त्या आरोपीसोबत काय घडलं आहे तुम्ही आता सिद्ध करणं गरजेचं आहे. आरोपी मेलाय म्हणून सिद्ध करा, नसेल तर आरोपीला तात्काळ पकडा. कारण तो आरोपी जोपर्यंत पकडणार नाही त्याच्यावरती ट्रायल कधी होणार, त्याला शिक्षा कधी होणार आणि त्या संतोष अण्णा देशमुखांच्या आत्म्याला कधी शांती मिळणार. तुमच्या घरातला कोण असा मेला नाही म्हणून तुम्हाला त्याच्याबद्दल काही फिकीर नाही वाटत का? अहो साधी त्या कुटुंबाला जाऊन त्या घरी जाऊन भेट द्यायची देखील या माणसाची हिंमत झाली नाही किंवा इच्छा झाली नाही. कुठल्याही पीडित व्यक्तीची भेट घेण्यासाठी या माणसाकडे वेळ नाही. यज्ञा 3 वर्षाच्या चिमुरड्या मुलीवरती, त्या मालेगावमधल्या मुलीवरती अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. अख्खं महाराष्ट्र रडलं. या माणसाला अजिबात वेळ नाही भेटला त्या कुटुंबाला जाऊन भेटायची. या माणसाला सांगा ना, कुणाची घरं फोडायची, कुणाचे पक्ष फोडायचे, कुणाच्या बायका फोडायच्या, कुणाचे नवरे फोडायचे, हे बरोबर माहिती आहे ना. दलिंदर मित्रांनो, अतिशय भयानक गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांना सांगतो मी, एक वर्ष झालं हा विषय मागे पडत चालला होता, पण पुन्हा एका वर्षानंतर काल व्हिडिओ दाखवल्यानंतर जे आक्रोश धनंजय देशमुख म्हणजे संतोष अण्णा देशमुखांचे बंधू आणि त्यांच्या पत्नी होत्या त्या ठिकाणी, त्यांचा आक्रोश पाहिल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा हळहळला. आता वेळ आहे, गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या महाराष्ट्रावरती उपकार करावेत. माझी सर्वांना विनंती आहे, तुम्हाला जर हे मुद्दे पटत असतील तर तुमची देखील हीच मागणी करा. असा गृहमंत्री नको रे बाबा आपल्याला. या राज्यातला कुठल्याही क्षेत्रातला कुठलाही व्यक्ती सुखामध्ये नाही आहे. कुठल्याही माणसाला जाऊन तुम्ही भेटा, कॉर्पोरेटर लाईफमधला असेल, नाही तर तुम्हाला साधा आपला भाजीपा विकणारा माणूस असेल, कुठल्याही व्यक्तीला जाऊन सांगा, तो समस्यांचं पूर्ण गाराण तुम्हाला सांगेल. आणि कसली तुम्ही मोठी हे करताय की आमचे हे भाऊ असा आणि तसा भाऊ. हा भाऊ नाही, हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे. आता तो शब्द नाही वापरत मी. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. अशा दलिंदर गृहमंत्र्यांनी पदावरती राहणं कितपत योग्य आहे, कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.